नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल मध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर मेकिंग गायडन्स, करिअर कोच, एमबीबीएस काउन्सिलर, मेडिकल मेंटॉर, माढा, सोलापूर. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक महत्त्वाचा टॉपिक आज या निमित्ताने घेऊन येत आहे. ते म्हणजे आज 30 ऑगस्ट 2024, 31 ऑगस्ट 2024 ला कधीही दिवसभरामध्ये आपला एमबीबीएस बीडीएसचा सीईटी सेल मार्फत महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधील पहिल्या राऊंडचा रिझल्ट आपल्यासोबत डिक्लेअर होणार आहे. डिक्लेअर झाल्यानंतर हे कशा पद्धतीने याच्यामध्ये प्रोसेस करायची या संदर्भात मी तुम्हाला आता गायडन्स करणार आहे. वास्तविक पाहता पहिल्यांदा सीईटी सेलच्या वेबसाईटवरती आपल्याला एक लिस्ट पब्लिश होते आणि ती लिस्ट आपल्या सर्वांना डाउनलोड करायची. मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपली ती लिंक वगैरे मी देणारच आहे. त्यामुळे आपल्या तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्यामुळे आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. जी लिंक आहे त्या लिंकवरती जाऊन आपल्याला जी काही एक खूप मोठ्या पानांची संपूर्ण एमबीबीएस बीडीएस साठी ज्यांनी चॉईस फिलिंग दिलेली आहे, ज्यांचं सिलेक्शन झालेलं असेल किंवा नाही झालेलं असेल, अशा सर्वांची कॉमन लिस्ट आपल्याला उद्याच्याला येणार आहे. तुम्हाला नंतर काय करायचं त्याच्यासाठी प्रिपरेशन आहे. कंप्लीट ऍडमिशन प्रोसेस पर्यंत, म्हणजे आजपासून ते ऍडमिशन प्रोसेसच्या शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे रिपोर्टिंगचा दिवस कधी येता, म्हणजे एक दिवस एक्सटेंड झालाय. त्यामुळे 5 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला जी काही प्रोसेस करायची आहे ही सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना कशी प्रोसेस करायची आहे या संदर्भामध्ये मी आज गायडन्स करणार आहे. वास्तविक पाहता पहिल्यांदा जी लिस्ट आहे ती सीईटी सेलवरची जी काही लिस्ट आहे ती पब्लिश झालेली लिस्ट आपल्याला डाउनलोड करून घ्यायची. डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये एक सर्च भिंगासारखं चित्र असतं, त्याच्यामध्ये सर्च करायचं. काय सर्च करू शकतो बघा, एक तर सीईटी फॉर्म नंबर पण आपण लक्षात घ्यायचा. आपण सीईटी फॉर्म नंबर आपण लक्षात घेतलाच नाही, कधी त्याच्यावरती चर्चा केली नाही. फॉर्म भरल्यानंतर आपल्याला एक सीईटी नंबर येतो, म्हणजे आपल्याला एक सीईटी नंबर येतो. खरं तर पहिली एक कॉमन लिस्ट आहे बघा, ती पहा तुम्ही पहिल्यांदा. म्हणजे कॉमन लिस्टमध्ये कॉमन मेरिट लिस्ट आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये एसएमएल लिस्ट म्हणतो. एसएमएल लिस्टच्या पुढे एक कॉलम आहे, त्यामध्ये रोल नंबर म्हणजे ऍप्लिकेशन नंबर, त्यानंतर एक सीईटी सेल सीईटीचा फॉर्मचा नंबर आहे, तो नंबर पण तुमच्याकडे असायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. पण ठीक आहे, असू द्या. तर ते तुम्ही पाहून घ्या. दुसरा महत्वाचा मुद्दा, तुमचं जे ऑल इंडिया रँक असेल तो किंवा तुमचा एसएमएल किंवा तुमच्या नावाने तुम्ही सर्च करू शकता. आणि सर्च केल्यानंतर तुमचं नाव कोणतं आलंय ते आपल्याला तुमच्या नावाच्या समोर सर्च झाल्यानंतर आपल्याला दिसून जाईल. वास्तविक पहिला राऊंड जो आपल्याला ऑल इंडियाचा होता त्यामध्ये आपल्याला मेरिट लिस्ट ज्यावेळेस आली होती त्यावेळेस आपला ऑल इंडिया रँक आपण सर्च करायचो. तो रँक आपला आला असेल तर आपलं सिलेक्शन झालं, नाही आलं तर आपलं सिलेक्शन नाही झालं असं समजत होतो. परंतु महाराष्ट्र सीईटी सेलमध्ये तसं नाही. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केली अशा सर्व विद्यार्थ्यांचं नाव त्या लिस्टमध्ये असते. अगदी नाव, ऑल इंडिया रँक, एसएमएल, तुमचा सीईटी फॉर्म नंबर, ही सर्व तुमची कॅटेगरी वगैरे सर्व, आणि चॉईस जे कॉलेज तुम्हाला मिळाले ते किंवा त्याच्यानंतर जे मिळालं नाही चॉईस इज नॉट अवेलेबल असं सुद्धा येत असतं. पहिल्यांदा तुम्ही सर्च केल्यानंतर तुमचं नाव येईल, त्या नावाच्या समोर तुमची कॅटेगरी, त्याचबरोबर तुमचं, आता समजा उदाहरण माझी NT1 कॅटेगरी, पण तरी सुद्धा माझं सिलेक्शन ओपन मधून झालेलं आहे, किंवा माझी कॅटेगरी ओबीसी आहे पण माझं सिलेक्शन कॅटेगरी कोणत्या मधून सिलेक्शन झालं हे पण पुढे येतं. म्हणजे पहिल्यांदा तुमचा सिरियल नंबर येईल, त्यानंतर तुमचा रोल नंबर येईल, त्यानंतर तुमचा जो काही एसएमएल आहे तो पण येईल, आणि त्याच्यामध्ये सीईटी फॉर्म नंबर येईल, त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव येईल. म्हणजे जे तुम्ही फॉर्म भरलाय ते सीईटीकडे फॉर्म भरलाय ते नावाच्या पुढे तुमची कॅटेगरी येईल, आणि ज्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं ती कॅटेगरी पण येईल. म्हणजे कसं बघा, आता समजा माझं नाव आहे, माझ्या नावाचं माझी ओबीसी कॅटेगरी असेल, आणि त्याच्या पुढे जर माझं सिलेक्शन ओपन मधून झालं असेल तर सिलेक्शन ओपन मधून झालंय असं पण येतं. त्याच्यानंतर पुढे मात्र तुमच्या जे काही कॉलेज आहे त्या कॉलेजचं नाव येणार आहे, पूर्णतः नाव येणार. मग ते बीडीएस असेल किंवा एमबीबीएस असेल. त्याच्यानंतर कोटा कोणता आहे तो पण आहे, स्टेट कोट्यामधून झाले का आयक्यू कोट्यामधून झाले ते पण आहे. बऱ्याच वेळा पीडब्ल्यूडी असेल, ऑर्फन असेल किंवा हिली एरिया, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये आपल्याला येत असतात. अशी कॉमन लिस्ट असते. जर समजा त्या नावाच्या समोर जे कॉलेज येईल ना ते कॉलेज तुमचं अलॉट झालंय असं समजायचं पहिल्या राऊंडमध्ये. जर समजा त्या कॉलेजच्या पुढे काहीच नाही आलं, म्हणजे चॉईस इज नॉट अवेलेबल असं आलं तर म्हणायचं तुम्ही दिलेले कॉलेजेस आहेत ते कमी आहेत, अपुरे आहेत, किंवा तुमचे मार्क्स कमी आहेत, तुमचं सिलेक्शन झालेलं नाही असा त्याचा अर्थ होतो. नंतर काही थोड्या वेळानंतर आपल्याकडे एक लिंक प्रोव्हाइड केली जाते सीईटी सेलच्या माध्यमातून. मग ती लिंक वरती आपल्याला सिलेक्शन लेटर किंवा अलॉटमेंट लेटर येतं. त्याच्यावरती तुम्ही म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जाता मोबाईलमध्ये असेल किंवा कॉम्प्युटरवरती गेल्यानंतर तुमचा सीईटी फॉर्म नंबर, एमबीबीएस किंवा बीडीएस जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करून सीईटीचा फॉर्म नंबर आणि तुमचा जो रोल नंबर आहे तो जर तुम्ही तिकडे टाकला तर तुमचा ऑल इंडिया रँक असेल किंवा डेट ऑफ बर्थ आणि खाली कॅप्चा टाकल्यानंतर खाली एक तुम्हाला एक लेटर येतं.
त्याला आपण अलॉटमेंट लेटर किंवा सिलेक्शन लेटर म्हणतो. आणि ही सिलेक्शन लेटर आपण एक प्रिंट काढून घ्यायची. सगळ्यांच्या 5 कॉपी प्रिंट काढून घ्यायची. पहिल्यांदा आता सांगितलं की आता इथून पुढे डॉक्युमेंट प्रिपरेशन. पहिल्यांदा तुम्हाला ह्या सेक्शन मध्ये सांगितलं की तुम्हाला सर्च कशी करायचं, आपलं नाव कसं आहे, आणि नाव आल्यानंतर तुम्हाला सिलेक्शन लेटर पाहिजे असतं, त्याला अलॉटमेंट लेटर आपण म्हणतो. अलॉटमेंट लेटर आल्यानंतर हे सर्वात महत्वाचं मुख्य डॉक्युमेंट आहे आपल्याला, ते सर्वात वरती लावायचंय. आणि त्यानंतर मात्र आपल्याला जे कॉलेज मिळाले त्याची एक वेबसाईट असते, त्या वेबसाईटवरती तुम्ही जा. त्या वेबसाईटवरती तुमचं संपूर्ण इन्फॉर्मेशन ब्रोशर येते तिकडे. त्याच्यामध्ये तुमचं जे काही फी स्ट्रक्चर आहे, तुमच्या कॅटेगरीचं फी स्ट्रक्चर, त्याच्याबरोबर तुमचं हॉस्टेल मेसचं पण खाली येतं. त्याचबरोबर काही डॉक्युमेंट्सची लिस्ट पण येते. खरं तर कॉमन डॉक्युमेंटची लिस्ट आपण सगळ्यांना पाठवलीच आहे ती. अगदी ओपन कॅटेगरीसाठी कोणती लागेल, ईडब्ल्यूएस साठी कोणती लागेल, हिली एरियासाठी कोणती लागेल, किंवा PWD विद्यार्थ्यांसाठीच असणारं, किंवा डिफेन्स 1 साठी, डिफेन्स 2, 3 साठी, ऑर्फनसाठी, SC ST OBC NT 1 2 3 SC, त्याचबरोबर OBC SC BC EWS या सर्व कॅटेगरीसाठी जे काही डॉक्युमेंट वेगवेगळे लागत असतात त्याची लिस्ट पाठीमागे आपण डिस्कस केलेलीच आहे किंवा आपल्या ग्रुपवर सर्वांना दिलेली आहे. ही सर्व झेरॉक्स आपल्याला 5 प्रतीत काढायची. पहिली तर एक ओरिजिनल प्रत पाहिजे. त्याची सिरियल कशी बनवायची हा एक प्रश्न आहे. पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही आपल्याला समजा एखादं कॉलेज मिळालंय, म्हणजे गव्हर्नमेंट असेल, प्रायव्हेट असेल, MBBS असेल, BDS असेल, त्या कॉलेजच्या वेबसाईट आपल्या मोबाईलवरती टाकून दे, किंवा माझ्याकडे तुम्हाला आहे ते, म्हणजे आम्ही तुम्हाला त्याची एक गुगल ड्राईव्ह वरची लिंक पण तुम्हाला देऊ शकतो आम्ही. त्याच्यावरती प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर येते किंवा त्याची इन्फॉर्मेशन ब्रोशर येते. त्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये काय आहे, समजा सर्व म्हणजे डॉक्युमेंटची लिस्ट आहे. मग त्या सिरियलनुसार आपण डॉक्युमेंटची लिस्ट बनवायची. म्हणजे उदाहरणार्थ पहिलं काय तर CET अलॉटमेंट लेटर, म्हणजे हे आहे, म्हणजे तुमचं सिलेक्शन लेटर जे आहे ते जोडायचं. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट असेल, 10वी 12वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, नीटचं स्कोर कार्ड, नीटचं ऍडमिट कार्ड, त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड, वोटिंग कार्ड, म्हणजे असं सर्व काही डॉक्युमेंट्स, सिलेक्शन लेटर, कास्टचे सर्टिफिकेट 3 आहे, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल असेल. याचबरोबर तुमचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे अपलोड केलं ते फार महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. असे एक 18 डॉक्युमेंट्स कॉमन सर्वांसाठी लागतात. त्याचबरोबर बाकीच्या इतरांसाठी सुद्धा वेगळं, म्हणजे MKB साठी MKG सर्टिफिकेट लागेल, हिली एरियासाठी हिली एरियाचं सर्टिफिकेट लागेल. त्याचबरोबर ज्यांचं सिलेक्शन समजा EWS झालंय त्याचं EWS स्टेटचं सर्टिफिकेट लागेल. ज्यांचं OBC NT 1 2 3 SC BC किंवा अशा विद्यार्थ्यांसाठी 3 डॉक्युमेंट लागतील, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेअर. SC ST साठी मात्र नॉन क्रिमी लेअरची काही आवश्यकता नाही, कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागू शकते. या तिन्ही मधले डॉक्युमेंट जर नसेल तर तुम्ही मात्र तुमचं सिलेक्शन कॅन्सल सुद्धा होऊ शकतं. अशा 5 कॉपीज करायचे. एक तर ओरिजिनल कॉपी एक झाली, आणि एक कलर झेरॉक्स, सगळ्यांची कलर झेरॉक्सची कॉपी बनवा. असे एक फ्लॉपी मिळतात, एक ते घ्या तुम्ही सगळेजण, आणि त्याच्यामध्ये सगळे ठेवून टाका. छिद्र न पाडता ठेवलं तरी चालेल, एखादं असं एक चांगलं मिळतं त्याच्यामध्ये असं ठेवता येईल. असं ओरिजिनल कॉपीज एक ठेवा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला झेरॉक्स कॉपी कलर घ्या, आणि बाकीच्या 4 कॉपीज जे आहेत ना ते तुम्ही ब्लॅक व्हाईट फाईल ठेवा. मग ती सगळी लिस्ट आहे ती सगळी बनली पाहिजे. ह्यातलं एक पण डॉक्युमेंट नसलेलं चालणार नाही. ह्याच्या झेरॉक्स कॉपी आणि हे सगळे जे आहेत ना ते तुम्ही कॉम्प्युटरवर जाऊन त्याचे 200 किंवा 300 KB पेक्षा कमी ठेवून हे सर्व डॉक्युमेंट्सचं एक पेन ड्राईव्ह पण बनवायचं आहे आपल्याला. म्हणजे एक पेन ड्राईव्ह विकत घ्या आणि त्यामध्ये पेन ड्राईव्ह मध्ये पण एक बनवून ठेवायचं, त्याची सिरियली तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करून ठेवायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं काय बघा, महत्वाचं काय झालं की पहिल्यांदा आपण सिलेक्शन लेटर म्हणजे सिलेक्शन नाव कोणतं आहे ते बघितलं. त्यानंतर वेबसाईटवरती जाऊन ते आपलं जे काही कॉलेज आहे त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर बघितलं. त्या फी स्ट्रक्चरचा जो DD आहे आपल्या कॅटेगरीचा तो त्याला फोन करा. पहिल्यांदा तुम्ही फोन करा, फोन करून विचारायला पाहिजे की बाबा त्याची DD कितीचा काढायचा. काही कॉलेजेस डिपॉझिट घेतात, काही कॉलेजेस नाही घेत आहे, काही कॉलेजेस ऍडमिशनचे अदर फीज पण थोडी घेतात, किंवा हॉस्टेल मेस सुद्धा कंपल्शन करतात. हे सगळं तुम्ही फोनवर विचारा अगोदर, एक दिवसभर सगळं आपल्याला त्याचं उत्तर आपल्याला मिळू शकतंय. त्यामुळे त्याचा डिमांड ड्राफ्ट काढणं फार महत्वाचं आहे. डिमांड ड्राफ्ट म्हणजे काय बघा, म्हणजे जे आपण बँकेकडे चेक असेल किंवा ऑनलाईन बँकिंग असेल किंवा कॅश वगैरे अशा स्वरूपामध्ये आपण पैसे भरू शकतो. परंतु पहिल्यांदा मात्र ज्यावेळेस CTCL कडून आपलं सिलेक्शन होतं त्यावेळेस मात्र तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढावा लागतो. मग कितीचा काढायचा आहे, म्हणजे आपल्या म्हणजे आता गव्हर्नमेंटला असेल, SC ST ला अगदी कमीचा असू शकतो, किंवा डीमला जास्त असू शकतो, किंवा एखाद्या IQ कोट्याच्या विद्यार्थ्यांना खूप जास्त. त्यामुळे फीचं कितीही महत्वाचं नाहीये, तो डिमांड ड्राफ्ट पाहिजे. तो डिमांड ड्राफ्ट कोणत्या बँकेचा पाहिजे, तर शक्यतो कोऑपरेटिव्ह बँकेचा नसावा. म्हणजे मग ते सगळे नॅशनलाइज बँक आहे, SBI असेल,
बँक ऑफ इंडिया असेल किंवा युनियन बँक याचा असू द्या किंवा ICICI बँक, HDFC बँक, इंडसइंड बँक ह्या सगळ्यांचा असला तरी सुद्धा चालू शकतो. त्यामुळं एकतर डिमांड ड्राफ्ट पाहिजे आणि तुम्ही ऑनलाईन चालू शकतो का, तर चालू शकतो, फक्त तुम्ही ते कॉलेज रिटेन्शन दिलं जा पाहिजे. म्हणजे तुम्ही त्यावेळेस तिथे कॉलेजवर जाऊन सांगितलं की मला रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा. आता रिटेन्शनवरती सुद्धा आपल्याला पुढे बोलायचं आहे. आता रिपोर्टिंग आपण त्याला म्हणतो किंवा प्रत्यक्ष ऍडमिशन ज्याला म्हणतो ना, ती प्रोसेस कशी असते. प्रत्यक्षात तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजवरती दिलेल्या वेळेमध्ये जायचं. त्या वेळेमध्ये ती वेळ कधी असते समजा 1 सप्टेंबर पासून 5 सप्टेंबरच्या संध्याकाळी 5:30 मिनिटापर्यंत. 5:30 पुढे मात्र ती वेबसाईट बंद असते. त्यामुळे कॉलेजवरती मात्र एक अशी सिस्टम वेगळी लावलेली असते की त्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंटची स्क्रुटनी केली जाते. स्क्रुटनी म्हणजे व्यवस्थित लावलं जातं. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी एक टीम असते, ते व्हेरीफाईड केलं जातं. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट आणलेले ते व्हेरीफाय झालं पाहिजे. तुमची कॅटेगरी असेल किंवा तुम्ही सगळे डॉक्युमेंट आहेत ते ऑनलाईन चेक केलं जातं. म्हणजे तेच डॉक्युमेंट 10वीचं मार्कशीट खरं आहे का, किंवा तुमच्यावर जे मार्कशीट आहे तेच आहे का, किंवा स्कोर कार्ड बरोबर आहे का, ऍडमिट कार्ड बरोबर आहे का, हे सगळं तुमचं चेक केलं जातं. पहिल्यांदा एक 10 मिनिटं जातात आणि त्यानंतर तुमची ऍडमिशन प्रोसेस प्रत्यक्षात ऑनलाईन पद्धतीनं केली जाते. ती कॉलेज लेवलवरती केली जाते. पण ते ऑफिस कॉलेजचं जरी असलं ते ऍडमिशन कॉलेजचं नसतं, ते CET सेलकडेच असतं. त्यामुळे CET सेलचंच ऍडमिशनची प्रोसेस ही कॉलेजवरती होते. आपल्याला वाटतं की कॉलेजकडे ऍडमिशन करतो, त्यामुळे कॉलेजच्या तिथील कोणत्याही अथॉरिटीला कसल्याही प्रकारचं नवीन कोणती गोष्ट करण्याची कसल्याही प्रकारचा अधिकार नसतात. त्यामुळे CET सेलचे जे गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सनुसार तिथले सर्व अधिकारी ते सर्व काम करत असतात. ते क्लर्क वगैरे काम करत असतात. त्यामुळे तुम्ही म्हणाल की कॉलेजचं ऍडमिशन आहे का, कॉलेजचं ऍडमिशन नाहीये. कॉलेजकडे आपण ऍडमिशन करतच नाही, CET सेलकडे करतो, फक्त कॉलेजच्या कॅम्पसमध्ये करत असतो आणि त्या कॉलेजकडेच करत असतो. हे 100% जरी खरं असलं तरी सुद्धा प्रोसेस मात्र CET सेलचीच राबवली जात असते. सर्व डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आणि डिमांड ड्राफ्ट वगैरे सर्व तिथं गेल्यानंतर आपल्याला रिपोर्टिंगचं प्रोसेस पूर्ण होत असते. रिपोर्टिंग म्हणजे त्याला आपण ऍडमिशन म्हणतो. प्रत्यक्ष ऍडमिशन म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला फ्री एक्झिट पण असते, त्याच्यावरती मी पुढे बोलणार आहे. पण रिपोर्टिंग करायला गेल्यानंतर ओरिजिनल झेरॉक्सचं कलर झेरॉक्स, पेन ड्राईव्ह आणि डिमांड ड्राफ्ट म्हणजे फीज असणारं जे डिमांड ड्राफ्ट आहे ते तुम्हाला तिकडे घेऊन जायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट ऍडमिशन जे लेटर येत आहे ते ऍडमिशन लेटरच मिळतं तुम्हाला, म्हणजे ऍडमिशन सक्सेसफुल असं येतं. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा टॉपिक आहे ना, मी खूप वेळा असे प्रश्न विचारला होते की अटेस्टेड कॉपीज कराव्या का. माझं म्हणणं सेल्फ अटेस्टेड कॉपीज करायला काही हरकत नाही. बाकीच्या मुख्याध्यापकाकडून केलं तरी चालतं किंवा नसलं तरी चालेल, आपण तिथे सेल्फ अटेस्टेड करू शकतो. दुसरी गोष्ट त्यात महत्वाचा टॉपिक असा आहे की जे काही प्रत्येक कॉलेजनं वेगवेगळे काही डॉक्युमेंट पण टाकलेले आहेत वेगवेगळे, त्याच्यामध्ये त्यानुसार तुम्ही तिकडे लावा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या छोट्या नाहीत म्हणून वगैरे क्लर्क वगैरे तुम्हाला म्हणू शकतात. तर आम्ही मात्र सर्व डॉक्युमेंट सर्वांची एकत्रितरित्या फाईल तयार करून आम्ही दिलेले आहे. आम्ही सर्वांना सांगितले की हे डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे, एवढं निश्चित महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की हे सर्व डॉक्युमेंट घेऊन जातो आपण, पण DD घेऊन जात नाही, तर तसं चालत नाही. डिमांड ड्राफ्ट पण फार महत्वाचं, पेन ड्राईव्ह पण फार महत्वाचं. पेन ड्राईव्ह मध्ये सर्व डॉक्युमेंट सुद्धा घेऊन जायचे. काही पेन ड्राईव्ह मध्ये मागतात, काही नाही मागत, पण 100% सगळे मागतातच असं समजायला हरकत नाही. बऱ्याच वेळा हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन त्याच्याबरोबर विद्यार्थी पाहिजे का असाही प्रश्न येतो. विद्यार्थी 100% पाहिजे. डॉक्युमेंटचं ऍडमिशन असतं, त्याचबरोबर विद्यार्थ्याचं ऍडमिशन असतं आणि फीज ही सर्वात महत्वाचा टॉपिक असतो. डॉक्युमेंटचं पण ऍडमिशन असतं. आता ऍडमिशन झाल्यानंतर 3 वेगवेगळे टॉपिक आपल्याकडे येतात. ऍडमिशन झाल्यानंतर 2 येतात. एक तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म. आता स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय, तर तुम्हाला ते जे कॉलेज मिळालेलं आहे ते आपल्याला फायनलच करायचं, म्हणजे ह्याच्याकडून आपल्याला पुढच्या प्रोसेसमध्ये काहीच काम करायचं नाही. हा हे कॉलेज मला जायचंय, मी घरात शेजारचं कॉलेज किंवा मला आवडीचं कॉलेज मिळालेलं आहे, त्यामुळे मला काही आता ह्याच्या प्रोसेसचा बाहेर पडायचंय. म्हणजे प्रोसेसचा बाहेर पडणारा कागद म्हणजे त्याला स्टेटस रिटेन्शन फॉर्म असं म्हणतो. मग तो आपण स्टेटस रिटेन्शन देऊन टाकलं की ते कॉलेज तुमचं फायनल झालं, म्हणजे तुमची प्रोसेस त्या वर्षीची किंवा तुमच्या आयुष्यातली ऍडमिशनची प्रोसेस संपली ज्या दिवशी तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरून देता. मग स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यावा का, आपल्याला मिळालेलं कॉलेज जर समाधानकारक असेल आणि ते कुणी नेऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला डायरेक्ट स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिलेला बरा. परंतु आपल्याला पुढच्याला अपग्रेडेशन येतात. पुढचा लगेच टॉपिक येतो अपग्रेडेशन किंवा विलिंगनेस ऑफ बेटरमेंट. आपण त्याला बेटरमेंट म्हणतो, म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळावं असं ज्यांना वाटत असेल त्यांना अपग्रेडेशनची सुविधा राऊंड 2 आणि राऊंड 1 मध्ये, राऊंड 2 आणि राऊंड 3 मध्ये सुद्धा आपल्याला होतो. खरं तर राऊंड 3 ला मॉपअप राऊंड अगोदर म्हणायचं, परंतु गेल्या वर्षीपासून याची टर्मिनॉलॉजी राऊंड 3 अशी केली गेलेली आहे. अपग्रेडेशन साठी जर जायचं असेल तर आपल्याला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यायची आवश्यकता नाही, हे लक्षात घ्यायचं.
म्हणजे आपल्याला 2 टॉपिक समजले, एक तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा किंवा नाही. तुम्हाला जर कॉलेज पसंत पडलेलं असेल आणि ती कॉलेज माझं कुणीही हिरावून घेऊ नये असं वाटत असेल आणि तिथंच आपल्याला राहायचं कायमस्वरूपी, याच्यापेक्षा वेगळी कोणती आपल्याला प्रक्रियाच नको, आपल्याला या प्रोसेसमधून बाहेर पडायचं आणि मला ह्या कॉलेजला शिकायचंय असं तुमचं असेल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला की तुमचा पुढच्या राऊंडमध्ये विचार होत नाही, तुमचं फायनल झालं. नाही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला तर पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करावी लागेल. कदाचित स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून नाही दिला आणि पुढच्या राऊंडमध्ये भाग नाही घेतला तरी सुद्धा तुमचं पहिल्या कॉलेजचा काही विचार 100% तुमचं कॉलेज कुणीच हिरावून घेऊन जाऊ शकत नाही, ते तुमचं फायनल झालेलं आहे. म्हणजे तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म न देता सुद्धा तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये नाही जर चॉईस फिलिंग केली तरी सुद्धा तुम्ही ते कॉलेज तुमचं फायनल राहतं आणि मात्र शेवटच्या तिसऱ्या राऊंडच्या शेवटी मात्र तुमचं ऑटो रिटेन होत असतं, आपोआप तुमचं रिटेन्शन होत असतं. दुसरा महत्वाचा मुद्दा अपग्रेडेशन. दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला नंतर जर दुसरे कॉलेजेस टाकले तर तुमच्या मेरिटला ते कॉलेज जर मिळालं तर मात्र तुम्हाला ते कॉलेज घ्यायला जावं लागतं, त्याला आपण अपग्रेडेशन म्हणतो. त्यावेळेस मात्र पहिल्या राऊंडमधलं कॉलेज 100% तुमचं गेलेलं असते. त्यामुळे ते सगळे डॉक्युमेंट्स आणि सर्व डिमांड ड्राफ्ट घेऊन दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजवरती जाऊन नवीन ज्या कॉलेजच्या नावाने डिमांड ड्राफ्ट काढून आपल्याला त्या वेळेमध्ये रिपोर्टिंग करायचं असतं, त्याला अपग्रेडेशन म्हणतो. हे अपग्रेडेशन आपल्याला 2021च्या नियमानुसार 2021 पासून किंवा 22-23 पासून राऊंड 1 पासून राऊंड 2 मध्ये आणि राऊंड 2 पासून राऊंड 3 मध्ये पर्यंत अपग्रेडेशन आपल्याला आहे. 3 राऊंडच्या पुढे मात्र अपग्रेडेशन आपल्याला नाही. स्टेटस रिटेन्शन फॉर्म आपल्याला समजलं. ज्यांना चॉईस फिलिंग पुन्हा द्यायची आणि पुन्हा ह्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळवायचं त्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा नाही. ओके, त्याला अपग्रेडेशन साठी जायचं, त्याला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यायची आवश्यकता नाही. त्यानंतर आपल्याला एक टर्मिनॉलॉजी आपल्याला माहिती आहे, पाठीमागे बोलतच होतो आपण, ते म्हणजे प्री एक्झिट. म्हणजे आता ह्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज मला पसंतच पडलं नाही किंवा मला घ्यायचंच नाही तर त्याला आपण पहिल्या राऊंडला प्री एक्झिट म्हटलंय. म्हणजे तुम्ही हे कॉलेज सोडून देऊ शकता आणि काही करायचं नाही. मग आता प्री एक्झिट आहे म्हणजे मला मिळालेलं कॉलेज बीडीएस आहे किंवा कोणतं तरी आहे किंवा वेदांता कॉलेज आहे की जिथं फीस जास्त आहे तेवढी माझ्याकडे नाहीच आहे, तर मी काय करू शकतो, तर काय करायचं नाही, तुम्ही फ्री एक्झिट मधून सोडून देऊ शकता. कॉलेजला रिपोर्ट करायची गरज नाही, कळवायची गरज नाही, काही नाही, सोडून द्यायचं. दुसऱ्या राऊंडमध्ये ज्यावेळेस चॉईस फिलिंग चालू होते त्यावेळेस तुम्ही फक्त चॉईस फिलिंग करता, तुम्ही इलिजिबल राहता. पण हे फक्त पहिल्या राऊंड पर्यंत मर्यादित आहे, हे लक्षात घ्या. हा रूल हा पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट आहे. त्याला आपण जरी कॉलेज मिळालेलं असेल तुम्ही जर ते कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन नाही घेतलं तरी सुद्धा तुम्ही प्रोसेसमध्ये राहता, ह्याला आपण फ्री एक्झिट असं म्हणतो. त्यामुळे हे फ्री एक्झिट या राऊंडमध्ये आहे. दुसऱ्या राऊंडला मात्र सर्व नियम चालू होतात. दुसऱ्या राऊंडला फ्री एक्झिट नसते. तुम्ही जर ते नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडत असता, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे पहिल्या राऊंडचे मी सध्या ते नियम सांगेल त्या अपग्रेडेशनच्या बाबतीमध्ये किंवा रिझाईन, ज्याला आपण राजीनामा पत्र असं म्हणतो, स्टेटस रिटेन्शन फॉर्म असं पण म्हणतो, अलॉटमेंट वगैरे, ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजी वगैरे मी तुम्हाला सांगेन. सर्वात मोरल ऑफ द स्टोरी या दिवशीची, आपल्या सर्वांचं सिलेक्शन झाल्यानंतर आपण सिलेक्शनमध्ये नाव पहा, आपली कॅटेगरी कोणती झाली ते पहा, त्याचं कॉलेज बघा, कॉलेजची वेबसाईट बघा, त्याचं इन्फॉर्मेशन ब्रोशर बघा, त्यानुसार तुमचे सगळे डॉक्युमेंटची लिस्ट बनवा. झेरॉक्सचे 4 कॉपी, कलर 1 कॉपी आणि ओरिजिनल 1, आणि पेन ड्राईव्ह मध्ये सर्व घ्या. डिमांड ड्राफ्ट घ्या, सिक्वेन्सनुसार लावा. स्क्रुटनी आणि व्हेरिफिकेशनसाठी कॉलेजवरती जा, कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन घ्या. ऍडमिशन झाल्यानंतर त्यांचे फायनल ऍडमिशन लेटर घेऊन आपल्या घरी या. स्टेटस रिटेन्शन फॉर्म मध्ये तुम्ही जर समजा ते कॉलेज फायनल करत असेल तर ते भरून देऊ शकता, तो कॉलेजवर आपल्याला मिळतो, तो फॉर्म तिकडे भरू शकता. नाही भरून द्यायचा नसेल तर तुम्ही नाही दिलं तरी चालू शकतं. दुसऱ्या राऊंडमध्ये फ्रेश चॉईस फिलिंग करून दुसऱ्या राऊंडचे तुम्ही दुसरं कॉलेज स्वतः निवडू शकता. कदाचित दुसऱ्या राऊंडमध्ये जर मिळाले तर कॉलेज मात्र तेच दुसऱ्या राऊंडचं फायनल असतं. पहिल्या राऊंडचं कॉलेज तुमचं गेलेलं असतं. तुमचे पैसे कुणीही घेऊन जात नाही, तुमचे डीडी मध्येच असतात आणि ते तसाच डीडीचा पंच तुम्हाला आपल्याला परत मिळतो, हे लक्षात घ्यायचं. याच्या व्यतिरिक्त सुद्धा सीईटी सेलच्या माध्यमातून जी काय ऍडमिशन प्रोसेस कॉलेज लेवलवरती केली जाते त्या ठिकाणी 1, 2, 3 हजार रुपये अशा प्रकारची फीस घेतली जात असते आणि ही ऑथेंटिक आहे, कारण सीईटी सेल सुद्धा परवानगी देत असतं. कारण सीईटी सेल आमच्या विद्यार्थ्याकडून ही फीस घ्या आणि प्रोसेस राबवा असं म्हणतं, परंतु त्याच्यामध्ये इंटरफेअर करू देत नाही. कसल्याही प्रकारचं कॉलेजच्या क्लर्कना त्याच्यामध्ये इंटरफेअर करता येत नाही. सर्व नियमानुसार चालतं. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या सर्व प्रोसेसमध्ये हार्दिक शुभेच्छा देऊन आपला सर्व जो हा मार्ग सुकर बनावा यासाठी आमचा जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न आवडला तर मात्र या प्रयत्नाला तुम्ही निश्चित दाद द्या आणि हा व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनल हा इतर विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पोहोचवून द्या.
त्याचबरोबर आपला पेड सर्व्हिसेस सुद्धा कमी मार्कच्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटा, इतर राज्यामध्ये MBBS BDS किंवा BMS सर्व प्रोसेस आम्ही करून देण्याची प्रक्रिया जी करतोय, ह्या प्रक्रियेला तुम्हाला आमच्याकडे यायचं असेल तर आमचा पेड ग्रुप जॉईन करा. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.